शिंदेचे 29 नगरसेवक 3 दिवस वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड मध्ये राहणार। मुंबईचा महापौर ठरेपर्यंत शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। कितीही कोंडून ठेवलं तरी संपर्काची अनेक साधनं, संजय राऊतांची टीका। तर आम्ही आज ताजलँड्स एंड मध्ये जेवायला जाणार, विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी, भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावी, शिवसेनेची भावना असल्याची सूत्रांची माहिती। 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव नाही, आमच्या पार्लिमेंटरी बोर्डमध्ये चर्चा केली जाईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल, उद्धव ठाकरेंचं विधान। तर देवासमोर कधी हात न जोडलेले देवावर विसंबून राहतायत, नितेश राणेंची टीका। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक है तो सेफ हेचा नारा असल्याची चर्चा। दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली, तर 2 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती, पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात। पुणे महापालिका कमिशनचा धंदा नाही, परिवर्तनाचं केंद्र आहे। 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष कुणी हटवू शकणार नाही, पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना फडणवीसांच्या सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर, आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावरती राज्य सरकारचा भर। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू। मुंबईमध्ये जनतेने भाजपला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्यात, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णपणे संपली, पंतप्रधान मोदींची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संध्याकाळी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असणार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाण्याचा शिवसेनेचा कल। नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं, भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान, 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाला यावेळेस पर्याय निवडल्याचं समोर। किमान 8 प्रभागांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षा नोटाला अधिक मतं। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीतील शाई वापरली जाणार, निवडणूक आयोगाने न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रक मागवली। भाजप नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार, एसईएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक। आज मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोडला लोकल थांबणार नाही। अटल सेतूवर आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार, अटल सेतूवर विद्युत वाहनांना टोलमधून सूट, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। डिसेंबरमध्ये विमानसेवा विस्कळीत झाल्याप्रकरणी इंडिगो कंपनीवर डीजीसीएची कारवाई, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डीजीसीएकडून इंडिगोला 22 कोटींचा दंड। ग्रीनलँडवर ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या 8 देशांवर अमेरिकेकडून 10% टॅरिफ लागू, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनीसह इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांचाही समावेश। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरील वुमेन्स प्रीमियर लीगचं पहिलं सत्र संपलं, गुणतालिकेमध्ये 8 अंकांसह बंगळुरू संघ अग्रस्थानी। उद्यापासून दुसऱ्या सत्रातील सामने वडोदऱ्यात होणार।